नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर मी आहे ऋतुजा केंद्रे आणि मी माझ्या या चॅनलवर माझे डेली रुटीन व्लॉग्स तसंच मी कुठं फिरायला गेलेले ते सर्व व्लॉग्स या चॅनलवर शेअर करत असते। तर सध्या मी एका ट्रिपवर आहे, तर त्याच ट्रिपचा आज दुसरा दिवस होता। मस्त आम्ही सकाळी 7 वाजता उठलो, मी माझी फ्रेंड आणि श्वेता पण माझ्यासोबत होती, पण तिची काही झोप झालेली नव्हती, ती झोपेतच होती म्हणून म्हणलं तिला कशाला डिस्टर्ब करायचं आणि आम्हीच निघालो। तर आम्हाला रात्री जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा मस्त अंधार होता, त्यामुळे काही बाहेरचं बघता आलं नाही, फिरता आलं नाही, त्यामुळे डायरेक्टली आम्ही टेंटच बनवला आणि कॅम्पिंग केली। मग सकाळी लवकर उठले आता आणि कसं काय माहिती मला सकाळी लवकरच जाग आली आणि मग आम्ही निघालो फेरफटका मारायला। तर इथं तळं होतं, तळ्याच्या शेजारी स्विमिंग पूल पण होता। नंतर आम्हाला दिसल्या भरपूर अशा गायी आणि टोनी खुशी पण सोबतच होते, त्याच्यामुळे मला खूप जास्त मजा आली। कारण मी जर त्यांना घरी ठेवून गेले असते तर माझं मन त्यांच्यातच राहिलं असतं की ते काय करत असतील वगैरे, आणि तसं मी एक दिवसाच्या वर त्यांना कुठं सोडून जाऊ शकत नाही, त्यामुळे नंतर मग मस्त बघा टोनी कसा एन्जॉय करते। खुशीला पाण्याची भीती वाटत होती वाटतं, पण मी तिला सांभाळून घेतलं। नंतर मग कोंबड्या पण सोडल्या होत्या इथे, तर मला वाटलं टोनी पकडेल वगैरे कोंबड्यांना, पण त्याची काहीच रिॲक्शन नव्हती। नंतर आम्ही पण मग तळ्याच्या शेजारी गेलो, तिथं मस्त फोटोज व्हिडिओज काढले। तोपर्यंत श्वेताची पण झोप झाली आणि ती पण आली आम्ही जिकडे होतो त्या साईडला, आणि तिचा व्लॉग चालू झाला। मस्त दोघी फिरत लाल माती होती, असं वाटत होतं कोकणातच आलोय की काय। त्यानंतर मग नाश्ता करायला गेलो, तिथे बर्ड्स परत एकदा पाहिले। नंतर परत कॉफी प्यायचा मूड झाला म्हणून मग श्वेता म्हणली की मी कॉफी बनवते, आणि ती कॉफी बनणार होती स्टोववर। आणि आज बऱ्याच दिवसांनी स्टोव पण पाहायला भेटला। इकडे पूर्ण शेत तळे असल्यामुळे ना थंडी खूपच जास्त होती, म्हणून मग आम्ही डायरेक्टली स्टोवच्याच जाळाला शेकत बसलो होतो कॉफी बनवत। त्यानंतर मग कॉफी बनवून तयार झाली आणि खूप स्ट्रॉंग कॉफी बनवणार होती ती। मी कधी पिली नाही स्ट्रॉंग कॉफी, सो माझ्यासाठी तर फर्स्ट टाइमच होती। त्यानंतर मग हा असा जुगाड केला तिने, कारण दूध जे ते पातेल्यातून सांडत होतं म्हणून मग मस्त तिने ह्या कपातून त्या कपात खूपच चांगला जुगाड केला होता। नंतर मग आम्ही गेलो पेरूच्या बागेमध्ये। इथं खूप पेरूचे झाड होते, चिक्कूचे झाड होते, आणि हे पेरू खूपच जास्त गोड होते, आणि मेन म्हणजे ते जे आतून लाल कलरचे असतात तसे पेरू होते। मग आम्ही थोडेफार पेरू पण तोडले, खाल्ले, खूप एन्जॉय केला, आणि सोबतच कॉफी सुद्धा चालूच होती आमची। नंतर मग श्वेता पण आली सर्वांना कॉफी वगैरे देऊन, आणि श्वेताचं इथं सुद्धा काम मस्त चालूच होतं। ती खूप एन्जॉय करत होती, कारण तिला ज्या गोष्टी आवडतात त्या मस्त तिच्यासाठी होत होत्या। नाश्ता वगैरे झाल्यावर परत आम्ही टेंटकडे आलो, सर्व आमचं सामान वगैरे आवरलं। निघायचं नव्हतं आत्ताच, पण मग थोडंसं फोटोज वगैरे राहिले होते ते काढले, आणि खुशी आणि टोनी मस्त एन्जॉय करत होते। खुशी डायरेक्ट जाऊन त्या कोपऱ्यामध्येच तिला झोपायचं पडलं होतं, आणि टोनीचं काही नाही, त्याला बाहेर पडायचं होतं, पण इथे बाहेर कुत्रे पण होते त्यामुळे त्यांच्यापासून सावधगिरी बाळगायची होती। नंतर मग आम्ही परत निघालो। श्वेताने इकडे तळ्याच्या साईडला आली नव्हती, मी सकाळीच फिरून आले होते, पण तिचं बाकी होतं म्हणून मग तिला पण घेऊन गेले, आणि मस्त आम्ही त्या साईडने फिरत होतो। छान फुलांची झाडं होती, आणि साईडलाच तुम्हाला आता दिसेल पुढे तर एक स्विमिंग पूल टाईप केलेलं होतं, ते इन फ्युचर स्विमिंग पूल बनणार होता। आणि हे जे तुम्हाला प्लेस दिसते ते आणखीन तयार झालेलं नाहीये, त्याच्यामुळे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे तुम्हाला हे असं सर्व दिसत असेल की म्हणजे पूर्णपणे तयार न झालेलं अर्धवट काम दिसत असेल। तर नंतर मग फिरता मला खूपच जास्त थकवा आला म्हणून थोडा वेळ बसले, कारण ऊन लागत होतं आणि हवा थंड चालू होती, त्यामुळे खूप छान वाटत होतं। नंतर आलो पुढं, आणि हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते तुम्हाला नंतर बघायला भेटणार आहे जेव्हा आम्ही परत इथे येणार आहोत। आणि त्यानंतर मग आम्ही इकडे कोंबड्या जिकडे होत्या तिथे गेलो, तिथं मस्त कोंबड्यांनी अंडी दिली होती खूप जास्त। नंतर मग आम्ही ते सर्व पाहिलं। श्वेताने तर मस्त कोंबडीचं छोटंसं पिल्लू पण हातात उचलून घेतलं होतं। मला फार भीती वाटत होती, पण मी ट्राय केलं, आणि यस खूप क्यूट होतं ते। नंतर मग परत आम्हाला राजहंस दिसले, त्यांना पण सोडलं होतं त्यांनी। कशासाठी माहिती आहे का? आंघोळ करण्यासाठी त्यांना सोडलं, आणि धीरज आणि श्वेता मस्त त्यांना पकडायला पळाले, पण ते तोपर्यंत पाण्यात निघून गेले। आणि त्यातलं एक राजहंस बहुतेक अपंग होतं, त्याला थोडंसं पायाला काहीतरी प्रॉब्लेम होता, जे मागं दिसतोय तुम्हाला लास्टला ते, तर ते पण ट्राय करत होतं पोहायला मस्त, म्हणजे त्याचे प्रयत्न किती चालू होते, जरी तो अपंग असला तरी। किती माणसाने असं पॉझिटिव्ह असलं पाहिजे आयुष्यामध्ये खरंच। नंतर मग आम्ही खाल्ली हादग्याच्या फुलांची भाजी आणि भाकरी, जी की मी पहिल्यांदाच खाल्ली होती। तुम्ही खाल्ली आहे का कधी? कारण खूप टेस्टी होती, एकदा ट्राय करून
बघायला हरकत नाही जर तुम्ही खाल्ली नसेल तर. त्यानंतर मग आम्ही परतीचा प्रवास धरला आणि आम्हाला तिथून येतानाच कळालं की यांचं जे हे अभयानंद ॲग्रो टुरिझम आहे त्यांचंच वेरूळमध्ये होमस्टे देखील आहे, जे की तुम्ही आता बघू शकताय. तर मग आम्हाला आणखी एक दिवस वेरूळमध्ये राहायचंच होतं, म्हणून म्हणलं की यांच्याच होमस्टेला राहावं. आणि हे किती सुंदर होतं बघा. मला तर असं वाटत होतं की डायरेक्ट आम्ही शिमलाला वगैरे आले की काय, कारण हे एकदम उंचीवर होतं आणि त्याच्या मागेच पाठीमागे खोल खड्डा होता, ते तर नदी होती बहुतेक. तर हे असं होतं, त्यामुळे शिमलाला आल्यासारखीच फिलिंग येत होती. आम्ही वेरूळच्या लेण्या तर पाहिल्या होत्या, पण आमचं घृष्णेश्वर मंदिर बाकी होतं, कारण श्वेता आणि धीरज दादा पहिल्यांदाच इकडे आले होते. तर घृष्णेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे, तर तिथलं तर दर्शन घ्यायलाच पाहिजे. तर मग आम्ही मस्त चेक इन केलं आणि तिथला व्ह्यू तुम्ही पाहू शकता हॉटेलचा. रूम टूर देखील तुम्हाला भेटेल. तर मध्ये आम्ही एंटर केल्याबरोबर तर शॉकच झालो, कारण मधला व्ह्यू खूपच सुंदर होता. मधलं पूर्ण काम जे होतं ते दगडी काम होतं, एकदम सुंदर असं. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दगड लावलेले होते. आणि हा जो फ्लॅट होता तो 1 BHK होता, रूम जी होती ती. मग मस्त आम्ही पूर्ण फिरून पाहिलं. किचनचं तर काय आम्हाला गरज नव्हती, आणि हे ओपन किचन होतं, इथं तुम्ही बघू शकता. आणि स्टोरेजसाठी तर इथे खूपच जास्त जागा होती. आमचं सामान पण जास्तच होतं, कारण आमच्यासोबत हे 3 माकड पण होते, खुशी, टोनी आणि टुकटुक. ही एक रूम होती मधली, आणि इकडे आहे ही गॅलरी, जी की खूपच छान. इथे एवढा जास्त छान प्रकाश येत होता, मी तर इथे मस्त मस्त फोटो घेत बसले होते. आणि इकडे तुम्ही बघू शकता. नंतर मग आम्ही तयार वगैरे होऊन निघालो घृष्णेश्वर मंदिरला दर्शन घ्यायला. आम्हाला खूप लेट झाला होता, म्हणजे आम्हाला 8 वाजले होते. वाटत होतं की मंदिर बंद झालं तर नसेल, पण यस, बंद झालं नव्हतं. आमच्यासाठीच असू शकतं ते ओपन. तर दर्शन वगैरे घेऊन आलो, आणि तिथे फोटोज वगैरे अलाउड नाही, त्यामुळे फोन रूमवरच ठेवून गेलेलो होतो. त्यानंतर मग सकाळी डायरेक्टली उठून चेकआउट वगैरे केलं आणि परत निघालो आमच्या मार्गाला, म्हणजेच घरी यायला. कारण आमची ट्रिप जी होती ती 2च दिवसाची होती. सो ही तिथंच संपली. आणि बाकी नंतर मी तर काही सकाळी शूट केलं नाही, डायरेक्ट जे होतं ते असं शूट घेतलं. आणि सनराईज पाहायला भेटला, कारण आम्ही 7लाच निघालेलो सकाळी. त्यामुळे 2 दिवस आम्ही तिथे होतो. तिथे आम्हाला सनसेट, सनराईज पाहायचा होता, पण त्या दिवशी पूर्ण आभाळ आलेलं होतं, त्यामुळे काही पॉसिबलच झालं नाही. पण यायच्या दिवशी मात्र सूर्यदेवाने आम्हाला दर्शन दिले आणि आम्हाला सनराईज पाहायला भेटलाच. आणि हा आहे दौलताबादचा किल्ला, जो की सकाळच्या वातावरणात बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतोय. आणि आकाशसुद्धा बघा किती मस्त. मला तर अशी पूर्ण खूप छान वाटत होतं. असं खरंच महिन्यातून एकदा तरी फिरायला जायलाच पाहिजे असं वाटतंय. नंतर मग आम्ही एका ठिकाणी थांबलो, तिथे चहा बिस्किट खाल्लं, कारण भूक लागली होती. आणि इथून गेलं की मला डायरेक्टली ऑफिसला जायचं होतं. तिथे एक कुत्रं पण आलं होतं, त्याला पण भूक लागली होती वाटतं, म्हणून त्याला पण बिस्किट खायला दिले. सो आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.